Former Mandrem Sarpanch Amit Sawant has criticized the government for its failure to curb illegal activities in Kalangud, alleging that Michael Lobo's influence has enabled such practices to thrive. Sawant urged the Chief Minister to take suo motu cognizance of this issue and deploy a special force to address the situation, highlighting the need for government workers to speak out. Sawant emphasized the urgency to deceive action to restore order in the area. जे लोक सरकारी सेवेन आसात, खास करून शिक्षक वर्ग, हे सरकाराचे जे चुको आसा, सरकाराचे इनडायरेक्टली म्हणतात तसे टिका करपाक ह्या लोकांनी फुडें पाऊल उचललेले आसा. खास करून काल मांद्रे मतदारसंघात एक पत्रकार परिषद जाली आणि त्या पत्रकार परिषदेक संबोधता असताना एक भर पगारी म्हणजे सरकारचो भर पगारी शिक्षक आमचो मित्र बाब सागर तिळवे यांनी खरोखरच धाडस दाखयल्ले आसा आणि त्यांनी सांगलेले आसा की कलंगूट मतदारसंघात खंय दिसा धवळ्या मायकल लोबोच्या आशीर्वादान वेश्या व्यवसाय, ड्रग्साचे व्यवसाय, डान्स पार्ट्यो चलतात म्हणून आणि हे सगळे गजाली हे मायकल लोबोच्या आशीर्वादान चलतात. जो मायकल लोबो जेणी काँग्रेसीक खंय डीच करून त्यांनी बीजेपीन प्रवेश केला. 2022 सगळी पहिली कामां बीजेपी कडल्यान केली. काँग्रेसीन येयलो, काँग्रेसचेर जिखलो आणि काँग्रेसचो विश्वासघात करून जो बीजेपीन येयला. म्हणजे बीजेपीन इनडायरेक्टली त्याचे अशें म्हणणे आसा की बीजेपीन जो तेका इनडायरेक्टली जो पक्षान जे स्थान परत जो इनटेक केला तो हे वेश्या व्यवसाय दिसा धवळ्या चालू करपाक ह्या बाबतीन एक मोठो गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण जाल्लो आसा. आजपर्यंत आम्ही समजू शकता की राजकीय विविध ऑपोजिशन पार्टीचे लोक, सामाजिक कार्यकर्ते सरकाराचेर टिका करतात ह्या विशयाचेर म्हणून सरकार खंय तरी उगी रावता आसतलो कित्याक ते राजकारण करता म्हणून. पण आयज सरकारचो पगार घेणारो एक शिक्षक फुडें सरलेलो आसा.